स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जप्त आणि हस्तगत केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते हा हस्तांतरण सोहळा पार पडला। तब्बल 1 किलो सोनं, सुमारे 300 मोबाईल, दुचाकी आणि इतर मौल्यवान साहित्यासह सायबर फसवणुकीतील रक्कम देखील पोलिसांनी नागरिकांना परत केली। चंद्रपूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोडा आणि इतर गुन्ह्यांमध्ये नागरिकांकडून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केला होता। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या मुद्देमालाचं कायदेशीर हकदार नागरिकांना हस्तांतरण करण्यात आलं। पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। यामध्ये तब्बल 1 किलो सोनं, सुमारे 300 मोबाईल फोन, दुचाकी वाहनं आणि इतर मौल्यवान साहित्यांचा समावेश होता। विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीद्वारे नागरिकांकडून लाटण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांच्या प्रयत्नातून परत मिळवण्यात आली। ही रक्कम संबंधितांच्या खातेदारांना चेकच्या माध्यमातून परत करण्यात आली। चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज आणि फसवणुकीत गमावलेली रक्कम पुन्हा मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला। पोलिसांच्या प्रभावी तपासानं नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। आज आपण मुद्देमाल हस्तगत सोहळा घेतला होता, ज्यामध्ये चोरी आणि घरफोडी किंवा रॉबरी आणि जे हरवलेले मोबाईल आहे असे बरेच जे मुद्देमाल आपण चोरट्याकडून हस्तगत केलेला आहे ते आपण त्यांचे जे कायदेशीर हकदार आहेत त्यांना आपण परत केलेला आहे। आपण जवळपास 4.25 कोटीचा मुद्देमाल त्यांना परत केला, ज्यामध्ये जवळपास 1 किलो गोल्ड आणि मोबाईल, ऑलमोस्ट 300 मोबाईल आणि इतर सगळे व्हेकल्स आणि इतर साहित्य होते। आणि हे पूर्ण जे मुद्देमाल हस्तगत सोहळा होता यामध्ये चंद्रपूर पोलिसांची पूर्ण टीमनी फार मेहनत घेतला आणि मागचे 1 महिन्यापासून आपण सगळे जे लीगल फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण करून आज हे त्यांना परत केलं। याच्यामध्ये सायबर फ्रॉड मधून जे पैसे लोकांचे गेलेले आहेत ते सुद्धा आपण परत आणून त्यांना हस्तांतरित केलेलं आहे आणि यामध्ये आपली पूर्ण जिल्ह्याची टीमनी चांगला मेहनत